हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे रविवार. तर रविवारच्या दिवशी सुद्धा आमच्याकडे क्लासेस म्हणजे ट्युशन्स होणार आहेत, कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे रविवारी सुद्धा आमच्या मॅडमने ट्युशन चालू ठेवलेली आहे आणि ट्युशन्सची सगळी मुलं आलेली आहेत. सगळी म्हणजे 2-3 आलेली आहेत, तर त्यांनी बसलेले आहेत बाहेर वेट करत, अजून यायची बाकी आहेत. आणि मॅडमची सुद्धा तयारी चालू आहे, म्हणून मी पोरं बसलेले आहेत बाहेर आपलं. आणि शिवांशची त्यांच्यासोबत मस्ती चालू आहे. तर सकाळी सकाळी छान असं ऊन पडलेले आणि मस्त वातावरण आहे. तर आता क्लासेस चालू व्हायच्या अगोदर हिला औषध पाजून घेतले. ही सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मुलांना औषध पाजणं म्हणजे आणि गरजेचं आहे, पाजायला तर पाहिजेच, त्याच्याशिवाय बरी पण कशी होणार ना. तर नाटक करत करत कसं कसं पिली औषध आणि एक टॅबलेट होती ती पण खाऊन घेतली. तर आता एक 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 मुलं पण यायला लागले क्लासची. तर मला इथला पसारा आवरावा लागणार आहे सगळ्यात अगोदर. आता हे सगळं उचलून घेते इथलं, म्हणजे आज क्लास इथेच होणार आहे खाली हॉलमध्ये. तर मग मला सगळं आवरावं लागेल इथलं. तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण हॉल भरलेला आहे मुलांनी. तरी आता ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत, मोठी मुलं आली नाहीत आज क्लासला. तसं तर क्लास वरती असतो, वरती एका रूम मध्ये, पण तिथला फॅन थोडा बिघडलेला असल्यामुळे आज क्लास इथं खाली घेतलाय हॉलमध्ये. तर तो फॅन रिपेअर होईपर्यंत किंवा दुसरा आणून लावेपर्यंत हे असंच चालेल. तर सकाळची वेळ 11 वाजलेले आहेत, पाणी सुद्धा आलेले आहे. आणि बघा भांडी कोंडे, जेवण वगैरे स्वयंपाक झालेला आहे, त्याचे नाश्त्याचे ते सगळे भांडे पडलेले आहेत. तर आता इथली टाकी तर बऱ्यापैकी भरलेली, म्हणून मी वरच्या टाकीत पाणी लावलं. मोटर चालूच आहे आणि मशीन मध्ये कपडे सुद्धा आहेत. तर कपडे पण होतच आलेले, 17 मिनिटं बाकी आहे अजून, तर होईलच ते लवकरच. तर हे रिन लिक्विड बघा अजिबात चांगलं नाही, तुम्ही घेत असाल तर घेऊ नका. तर हे दुसरं IFBचं लिक्विड होतं माझ्याकडे, ते मशीन सोबतच घेतलं होतं मी IFBचं लिक्विड, ते भारी आहे. तर ह्याच्यामध्ये 30 ml मध्ये सुद्धा 6 किलो कपडे माझे आरामात छान व्हायचे. आणि यातमध्ये कम्फर्ट वगैरे एक्स्ट्रा टाकायची पण गरज नव्हती, कारण याला स्मेल सुद्धा खूप छान होता. आणि हे तर काय 5-6 किलो कपड्याला 70-80 ml टाकलं तरी पण मला काही ते आवडत नाही. आणि वरून कम्फर्ट सुद्धा टाकावं लागतं. तर समया माझ्या घासायच्या बाकीच राहून गेल्या होत्या, कारण या कामाला ना खूप वेळ लागतो. व्यवस्थित घासून पुसून उन्हात वाळवून ते नीट ठेवावं लागतं, म्हणून ते बाकी आहे. तर ते पण आज करून घेईल मी. चला मग आता भांडे कुंडे घासून सगळी कामं आवरून घेतली. तर त्याच्या अगोदर केसांना मेहंदी सुद्धा लावून घेतली होती मी. तर कामं होईपर्यंत मेहंदी सुकली आणि नंतर मेहंदी वगैरे धुवून थोड्या वेळ शिवांसोबत बसली. तर क्लासेसची मुलं गेली होती, मग म्हटलं चला थोडा वेळ बसूया याच्यासोबत गप्पा मारत. तर त्याचं चालू होतं काय काय गमती जमती सांगणं, मस्ती, असं काय नाही भरपूर राहतं त्याचं तर नाटक. थोडा वेळ मुलांसोबत सुद्धा घालवणं गरजेचंच असतं, त्यांना पण भारी वाटतं, आपल्याला पण छान वाटतं. आणि आरवी आमचा व्हिडिओ शूट करत होती, तिला म्हटलं बेटा ये तू पण आम्हाला कंपनी दे, तू पण आमच्यासोबत जॉईन हो. तर मग ती काय घरात गेली आणि खरंच आली की ती नवीन स्टिक घेऊन आली ती. तर आता ही आरू सुद्धा आली माझ्यासोबत आणि आम्ही स्टिकला फोन लावला आणि बघत होतो कसे फोटो येतात, कसा व्हिडिओ येतो, कशी यूज करायची, काय माहिती भरपूर प्रश्न होते तिच्या. आणि मी पण सांगत होते तिला असं करायचं तसं करायचं, आणि पोज कशा द्यायच्या, नवीन नवीन काय काय बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतं, पण मुलांना सगळं माहिती असतं. ती मला शिकवत होती, सांगत होती. तर आम्ही ट्राय करून बघत होतो. तर थोडा वेळ तिच्यासोबतही घालवला, तिला पण छान वाटतं आणि आपल्याला पण थोडा वेळ मुलांसोबत घालवला तर बरं वाटतं. काम तर दिवसभर राहतं, आपलं रुटीन तर राहतच. आणि हे दुपारी झोपत नाहीत, मी एकटीच झोपते, म्हणून मग झोपण्या अगोदर मी थोडा वेळ यांच्यासोबत घालवला, कारण यांच्या आतूसोबत चालूच असतं दिवसभर अभ्यास वगैरे. आणि आता संडे असल्यामुळं हे बघा आदिवासी तेल, हे ओरिजिनल आदिवासी तेल आहे आणि याचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे. आज संडे होता म्हणून तिचे केस धुतले मी आणि दिवसभर केस चांगले वाळले. आता संध्याकाळचे 5 वाजलेले, तर मग आता म्हटलं हिला छानपैकी तेल लावूया. मला याचा एवढा फरक नाही जाणवला, पण आरवीला खूप छान फरक आहे. तिचे केस बऱ्यापैकी गळायचे कमी झालेले, डॅन्ड्रफ सुद्धा कमी झालाय आणि चांगला रिझल्ट आहे या तेलाचा. तर तुम्ही मागवू शकता, हे ओरिजिनल आदिवासी तेल आहे. डुप्लिकेट पण 2 वेळा आलं होतं, शेवटी तिसऱ्यांदा हे फायनली मला ओरिजिनल बॉटल भेटली होती. तर माझे तर जेनेटिकच केस एवढे चांगले नाहीयेत, तर ठीक आहे आता काय.
तर आता सायंकाळचे 6 वाजलेले आणि आता चहा ठेवायची तयारी. माझी तर भांडी कुंडी घासलेली पडलेत, तर ती सगळी भांडी वगैरे ठेवून देते आणि मग चहा बनवते. तर हे जे ट्रायपॉड मी मागवलं होतं, मी तुम्हाला बोलली होती की याची क्वालिटी चांगली नाही, तुम्ही नका मागू. पण खरंच एवढं युजफुल आणि हेल्पफुल आहे ना ते, की खूप सोपं होते मला. म्हणजे सारखं सारखं फोन हातात घेऊन फिरण्यापेक्षा असं उचललं आणि ठेवलं की चालू होऊन जाते लगेचच आणि भारी वाटतं एकदम. मजा येते. अजून आणि माईक सुद्धा लावलेला आहे बघा. असं माईक पण छान काम करते, एकदम रिझल्ट मस्त आहे माईकचा सुद्धा. वॉइसची पण क्वालिटी तर तुम्हाला पण कळतच असेल की एकदम क्लिअर आहे आणि मस्त आहे आणि आजूबाजूचा आवाज पण त्यातमध्ये येत नाही. तर छान आहे हे दोन्ही पण. हा माईक पण मस्त आलेला आहे आणि ट्रायपॉड पण चांगलं यूज होते मला. एवढं मजबूत नाही ते, म्हणजे असं हलकासा धक्का लागला की पडून जाऊ शकतो, पण तरी पण छान आहे, चांगला वापर होतोय. तर चला मग आता सायंकाळचा चहा बनवूया. भांडे वगैरे ठेवून देते. भांडे वगैरे लावून झाले आणि चहा ठेवलाय दीदी आणि मीच होतो. मुलांना तर काय म्हणता प्यायचा, म्हणजे दूध पण नाही सांगितलं त्यांनी. आज आताच खाऊ घातलं त्यांना, दुपारी जेवले नव्हते दोघं म्हणून. तर मग आता मी चहा ठेवलेला आहे इथं. तो चहा होईपर्यंत एक संत्रा पडलेला होता, म्हटलं चहाच्या अगोदर तो खाऊन घ्यावा, नाही तर ते फ्रूट तसंच राहिलं का राहून जातं आणि खराब होतं. तर चहा उकळेपर्यंत मी संत्राला कापून घेते. आणि अद्रक शिवाय चहा पिण्यात काही मजाच नाही. अद्रक टाकल्यानंतर कसा चहा म्हणजे थकवा उतरतो आणि एकदम फ्रेश वाटतं, असं छान वाटतं. म्हणून मला तर चहामध्ये भरपूर अद्रक लागतो. खूप सारा अद्रक टाकलेला चहा घेतला का थकवा उतरतो एकदम. तर मस्तपैकी चहा उकळलाय आता. आम्ही दोघी जणी मस्तपैकी चहा एन्जॉय करतो. तर चला मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.